वेलकम टू सखीमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मस्त आणि झणझणीत असं खमंग पिठलं बनवलं आहे, तेही कांद्याची पात घालून. कडाक्याच्या थंडीच्या दिवसामध्ये संध्याकाळच्या वेळेला हे पिठलं खायला खूप भारी लागतं. तसं पिठलं तुम्ही कधीही खाऊ शकता. सकाळ, दुपार, संध्याकाळ असं त्याला बंधन काही नाही. पण संध्याकाळी खायला ना खरंच खूप भारी वाटतं आणि सोबत जर बाजरीची भाकरी असेल, तर मग विचारूच नका. खूप छान खमंग असं हे पिठलं अगदी साध्या सिंपल पद्धतीने बनवता येतं. खायला खूप भारी वाटतं. घरातील सगळ्यांनाच आवडतं असं नाही, पण मॅक्सिमम लोकांना गरमागरम पिठलं खायला खूप 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 आवडतं. चला तर मग झटपट रेसिपी पाहूयात. या ठिकाणी मी एका मोठ्या पातेल्यामध्ये 2 चमचे तेल ॲड केलं आहे. त्यात जिरे आणि मोहरी घातली आहे. गॅसची जी फ्लेम आहे ना, ती आपल्याला थोडीशी हाय ठेवायची आहे आणि आता कट केलेली जी पात आहे कांद्याची, ती आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे. तर कोवळी लुसलुशीत अशी जी पात आहे, ती मी छान एक प्लेटभर पात मस्त अशी छान धुवून कापून घेतलेली आहे आणि आता ही पात आपल्याला मस्त हलवून घ्यायची आहे. एक 2 मिनिट आपल्याला पात मस्त हलवायची आहे. 2 मिनिटानंतर आपल्याला यामध्ये थोडासा ठेचा टाकायचा आहे. तर ठेच्यामध्ये मी लाल मिर्च हिरवी मिरची, लसूण आणि थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि ते खलबत्त्यामध्ये ठेचून घेतलेलं आहे. माझ्याकडे हिरवी मिरची थोडीच होती, त्यामुळे मी 1-2 याच्यामध्ये लाल मिरच्या घातलेल्या आहेत. म्हणून तुम्हाला असं वाटेल की लाल काय घातलं आहे, तर ती लाल जी आहेत ना, ती मिरचीची साले आहेत. तर मस्त असं आपल्याला 1 मिनिटभर याला छान परतून घ्यायचं आहे. परतल्यानंतर यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. तर साधारणपणे 1 ते दीड ग्लास एवढं आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे किंवा तुम्हाला जेवढं पिठलं बनवायचं आहे ना, त्याच्या अर्धा आपल्याला यात पाणी घालायचं आहे. अर्धं मी का म्हणते, तर आपण जेव्हा बेसन पीठ खालवून घेतो ना, त्यामध्येही पाणी जातं. म्हणून आपल्याला जेवढं पिठलं करायचं आहे ना, त्याच्या अर्धंच पाणी घालायचं आहे. आता याला छान एक उकळी यायला ठेवून द्यायचं आहे. वरून थोडीशी हळद ॲड करायची आहे. म्हणजे पिठलं जे आहे ना, त्याला कलर जो आहे तो खूप छान मस्त असा येईल. आता छानपैकी पिठलेला उकळी येत आहे, तोपर्यंत आपण बेसन पीठ जे आहे ना, ते खालवून घेऊ. तर या ठिकाणी ना मी 1.5 वाटी बेसन पीठ घेतलं आहे. साधारणपणे 100 ग्रॅम एवढं बेसन पीठ असेल. हे बेसन पीठ नाही, तर मी लाडूसाठी जे पीठ दळून आणलं होतं ना, त्यातले मी 2 वाट्या पीठ साईडला काढून ठेवलं होतं. लाडूसाठी आपण जे दळून आणतो ना, त्याचं पिठलं खूप 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 भारी आणि खूप टेस्टी असं होतं. म्हणून मी शक्यतो लाडूचं जे पीठ आहे ते साईडला काढून ठेवते. कधीमधी तर आपल्याला पिठलं खाण्याची इच्छा झाली तर खरंच खूप भारी आणि टेस्टी असं हे होतं, म्हणून मी ते साईडला काढून ठेवत असते. तर साधारणपणे 100 ग्रॅम एवढं हे पीठ होतं. हे बेसन पीठ नाही, तर हे लाडूचं दळून आणल्याचं ते पीठ आहे. या ठिकाणी आता खूप छान अशी खळखळून उकळी आलेली आहे. तर आता यामध्ये आपल्याला खलवून घेतलेलं जे बेसन पीठ आहे ना, ते टाकून घ्यायचं आहे आणि मस्त असं याला एकदा हलवून घ्यायचं आहे. या ठिकाणी तुम्ही वरून भांडं स्वच्छ करण्यासाठी गरम पाण्याचा वापर करायचा आहे. थोडंसं पाणी यामध्ये ॲड करायचं आहे आणि गरगर गरगर असं हे पिठलं मस्त असं हटवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम मी पिठलं हटत असताना मीडियम ठेवलेली आहे. असं आपण खलून घेतलेलं जे पिठलं असतं ना, त्यामुळे मध्ये शक्यतो गुठळ्या होत नाहीत. म्हणून शक्यतो खलून पिठलं म्हणजे बेसन पीठ खलून जर आपण टाकलं तर गुठळ्या अजिबात होत नाहीत. आपण दोन्ही स्टेप करू शकतो. पिठलं हटूनही घेऊ शकतो किंवा खलूनही घेऊ शकतो. जे तुम्हाला इझी वाटेल ते तुम्ही करू शकता. तर मस्त आता छानपैकी पिठलं जे आहे ना, ते छान तयार होत आहे. वरून मी थोडंसं मीठ ॲड केलं आहे. वासावरून मला असं वाटलं की बेसनमध्ये मीठ थोडंसं कमी आहे, म्हणून वरून थोडं मीठ ॲड केलं आहे. कांद्याची पातही यामध्ये खूप छान अशी शिजली गेली आहे. वासावरून आपल्याला कळलं पाहिजे की यामध्ये काय कमी आहे आणि काय जास्त आहे. जसा जसा तुम्हाला स्वयंपाकाचा अनुभव येतो, तसं तसं तुम्हाला वासावरून अगदी सहज कल्पना येऊ शकते की काय कमी आहे, काय जास्त आहे. कोथिंबीर असेल तर मस्त अशी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि गरमागरम हे पिठलं गरमागरम भाकरीसोबत किंवा शिळ्या भाकरीसोबत तर खूपच मस्त असं लागतं खायला. फक्त पिठलं गरमागरम हवं. पिठलं जेवढं गरम असेल तेवढं खायला खूप मज्जा येते. यामध्ये थोडंसं वरून कच्चं तेल घालायला विसरू नका. मी यामध्ये थोडंसं कच्चं तेल घातलं होतं. तो व्हिडिओ माझ्याकडून डिलीट झाला आहे आणि या ठिकाणी माझ्याकडे पोळ्या दुपारच्या शिल्लक होत्या आणि मी फक्त पिठलं आणि काकडी याच्यासोबत संध्याकाळच्या जेवणाचा आस्वाद घेतला आहे. चॅनलला सबस्क्राईब